आपली सर्जा राजा, आज आपल्याला वर जायचं आहे. कालच्या राईडने तुला खूप त्रास दिला. काल भयानक त्रास झाला. ऑफरोड एवढं होतं की ते विसरून जावं असं वाटतं. आता तर आज चप्पल का जरूरत है यार. शिट, आज बूट पहन के नहीं आया. अबे कितना घेरा है? एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या पण उंचाला आलेलं आहे. एक फोटो करून घेऊ. जय छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय जय मातरम मातरम. हाय, हॅलो अजय सर, ललित सर, भरत भाई, प्रसाद माड़ी फ्रॉम नेवी. आपका नाम? वीना. ओके. अभी हम लोग है, आता आपण आहे हानलेमध्ये. होमस्टे का नाम क्या है? कुछ नाम नहीं. हाँ, एक ओके, जस्ट ऑपोजिट टू सोनम होमस्टे हानलेमध्ये आपण आलेलो आहे. आणि आता आपण चालू करतोय उमलीलासाठी सर करण्यासाठी आपण चालू करतोय. आता वाजलेले आहेत 8:15 आणि सगळे मित्र आता व्यवस्थित आता हे झालेले आहेत. सेटअप त्याने केलेलं आहे गाडीवर. प्रत्येकाची बुलेट आहे, माझी फक्त हिमालयन आहे. आपली सर्जा राजा, आज आपल्याला वर जायचं आहे. कालच्या राईडने तुला खूप त्रास दिला. काल भयानक त्रास झाला. ऑफरोड एवढं होतं की ते विसरून जावं असं वाटतं. आता पुढे गेल्यावर तुम्हाला मी रस्ता दाखवेल कुठल्या रूटने आपण जाऊ. 2 रूट आहेत, एक नुबुलाच्याने जाऊ शकतो आणि फुटलुनाने. बघू आता कुठल्या रूटने आम्ही जातो ते तुम्हाला पुढे कळवतो. ओके, चला मग भेटूया पुढे. मित्रांनो, आज आहे 16वा दिवस लडाखवारी लय भारीचा. चला निघूया. घरातून निघून 16 दिवस झालेत आणि आज आपण जाणार आहे उमलिंगला, द वर्ल्ड हायेस्ट मोटेवर रोड. जायच्या आधी आपल्या देवाचं नमन करून घेऊ. हाँ ओके ओके, चलो. चलो, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी.
हर हर महादेव शंभो रेकॉर्ड हे नल्ला मित्रांनो, आता आपली जर्नी चालू झालेली आहे हानलेपासून. आणि हानलेपासून आपण जाणार आहे आज उमलिंगला, द वर्ल्ड हायेस्ट मोटेबल रोड इन द वर्ल्ड. त्याला आपण पासही म्हणतो, उमलिंगला पास. आणि आता किती वाजलेत आय थिंक बघूया. समोर आपल्याला खूप सारी गाई दिसत आहेत. हानले खूप इम्पॉर्टंट आणि लार्जेस्ट हिस्टॉरिक विलेज आहे लडाखमध्ये. आणि तुम्ही बघू शकता किती ग्रासलँड आहे बघा. हानलेमध्ये खूप मोठं ग्रासलँड आहे. आणि आता आपल्याला आज जायचं आहे उमलिंगला. तर उमलिंगला जाण्यासाठी 2 रूट आहेत. एक नुरबुला टॉपवरून येतो म्हणजे नुरबुला पास, आणि दुसरा आहे फोर्टलिला टॉप म्हणून. आता त्यातला सगळ्यात शॉर्टेस्ट रूट जो आहे तो नुरबुला टॉपवरून आहे, जो आय थिंक 50 किलोमीटर असेल. आणि फोर्टलिला टॉपवरून आय थिंक 75 किलोमीटर असेल. आय एम नॉट शुअर अबाउट दॅट. पण सगळे म्हणतात की नुरबुला टॉपने तुम्ही गेले की लवकर पोहोचता, म्हणून आम्ही हा डायरेक्शन निवडला ताकी आपल्या दोन्ही रूट कवर करता येतील. आणि बघा किती मोठं लँडस्केप बघा मित्रांनो हानले. काल आम्ही संध्याकाळी आलो होतो इथे 5-5:30ला. आणि हानले फेमस आहे इंडियन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरीसाठी. आणि ते मी जाऊन बघितलं, पण मला लेट झाल्यामुळे मला आतमध्ये बघता नाही आलं. आता आय थिंक इथून आम्हाला लेफ्ट मारायचं आहे. आय थिंक पाण्याच्या दिशेने जायचं आहे. तिकडे तो लोकल आम्हाला सांगत होता की पाण्याच्या दिशेने गेले की तुम्हाला शॉर्टकटने नुरबुला टॉपला जाता येतील. भेटू आता पुढे. सर आज चप्पल का जरूरत है यार. शिट, आज बूट पेट की नहीं आया. अबे कितना घेरा है? बहुत घेरा है. बूट मिल जाएगा, लग जाएगी अपनी. चलो वासी जाते. अरे गाड़ी तेरा पीछे खींचना है भाई, अरे गाड़ी पीछे खींचो ना. थोड़ा बहुत पानी है यहाँ पर, बहुत पानी है. बूट भीग गया ना अपना तो गया फिर. हाँ मोड़ लेता. बस बस हो गया हो गया हो गया, निकल जाएगा अभी. कहाँ से बोल रहे हैं? पानी वाला नहीं चाहिए अपने को. दूसरा रास्ता किधर है? तो चलो वही रास्ते जाते. पानी वाला नहीं चाहिए. बड़े शूज हैं अपने में पानी घुस जाएगा. मेरे पास था वो वाला शूज, फट गया मेरा कल. बीमार हो जाएंगे. हाँ ना, चलो निकलते आगे. मोड़ो. हाँ ये जा रहा है क्या आगे? वो जा रहा है क्या? चलो वही रूट से निकलते. पानी वाला नहीं चाहिए. मैं तो बोलता हूँ फोटोला से जाते, फोटोला से नीचे आते. क्या बोलते हैं भाई? तन्नो किती सुंदर ब्रिज आहे बघा. कम्प्लिटली लडाखी फ्लॅगने आपण हे ब्रिज बघतोय. या लडाखी फ्लॅगचं काही इम्पॉर्टन्स आहे मी तुम्हाला सांगणार आहे एक फोटोच्या माध्यमातून. मित्रांनो, लडाखी फ्लॅगमध्ये आपल्याला काही मंत्र दिसतात. त्या मंत्रांचा उच्चार असा आहे की ओम मानी पद्मे हम. प्रत्येक वर्डचं काही ना काही महत्त्व आहे. ओम म्हणजे स्पेस, मा म्हणजे एअर, नी म्हणजे फायर, पद्मे म्हणजे वॉटर आणि हम म्हणजे अर्थ. हे 5 एलिमेंट्स या मंत्रामध्ये आहेत. म्हणून खूप इम्पॉर्टंट हे फ्लॅगचं महत्त्व असतं लडाखी लोकांसाठी, कारण ते निसर्गाला खूप इम्पॉर्टन्स देतात. आणि तुम्ही लँडस्केप बघू शकता किती सुंदर लँडस्केप आहे. हानले हे कम्प्लिटली माउंटेनने चौबाजूने घेरलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. मित्रांनो, हे सुंदर लँडस्केप तुम्ही एन्जॉय करा. आणि आपल्या जर्नीमध्ये आपल्याला अजून काही मित्र ॲड झाले आहेत. 2 मित्र राजस्थानचे आहेत आणि एक कपल आहेत जे दिल्लीचे आहेत. ते आपल्याला
पँगॉंगहून येताना भेटले आणि त्यामुळे आपलं जर्नी अजून मजा येणार आहे. आणि समोर आपल्याला गोंबा दिसतंय. आय थिंक गावाची ही वेश असू शकतो. आणि समोर आपल्याला हे मित्र थांबलेले दिसत आहेत आपल्याला. आय थिंक आपलीच वाट बघतायत. 2 रस्ते इथून फुटत आहेत. एक जातो स्ट्रेटला आणि एक जातोय राईटला. आणि समोर एक बोर्ड पण दिसतंय. आणि हे जे हा जो व्हॅली आहे हे चांगथांग व्हॅली आहे. ओके, समोर आपल्या बोर्डमध्ये दिसतंय बघा, चांगथांग वाईल्ड लाईफ सँच्युरी. चला तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देतो चांगथांग वाईल्ड लाईफ सँच्युरीबद्दल. मित्रांनो, चांगथांग वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये आपल्याला खूप सारे एंडेंजर स्पीसीज भेटतात बघायला. तुम्हाला दाखवतो मी आता. बघा समोर जायला गेल्यावर चांगथांग वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये आपल्याला बघायला मिळतात क्यांग, मार्मत जे आपण झंस्कामध्ये बघितलं होतं, पाईक, टिबेटन गेझल, ब्लॅक नेक क्रेन, टिबेटन अर्गली आणि टिबेटन वाईल्ड लाईफ हे सगळे इम्पॉर्टंट एंडेंजर स्पीसीज आपल्याला चांगथांग वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये बघायला मिळतात. नक्की मित्रांनो तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल. भेटू पुढे. कशी झाली आणि माउंटेन्स बघा, सगळ्या बाजूला माउंटेन्स आहे. रस्ता दिसतोय. मित्रांनो काय मजा वाटते मित्रांनो ड्राईव्ह करताना. खतरनाक लँडस्केप भेटले आपल्याला. ते आपण मागे बोर्ड बघितला होता चांगथांग वाईल्ड लाईफ सँच्युरीच्या पुढचं. आणि कम्प्लिटली प्लेन एरिया आहे. समोर आपल्याला माउंटेन्स दिसत आहेत आणि आकाशामध्ये आपला क्लाउड दिसत आहेत. किती जवळ वाटतात बघा. आणि आता समोर आपल्याला जायचं आहे नुरबुला टॉपच्या दिशेने. आणि लँडस्केप बघा किती सुंदर आहे. आणि फक्त मी टायरचे फुटस्टेप फॉलो करतो आहे कारण खूप सारे इथे ट्रेल्स दिसतात आपल्याला. 4x4च्या ऑफरोडसाठी कारसाठी तर एक नंबर आहे. कारण गाड्या इकडून तिकडं इझिली ऑफरोड करतात. त्यामुळे रस्ता कुठे चालला कळत नाही. मी जस्ट टायरचे फूट स्टेप फॉलो करतो आहे. आणि थोडंसं हानले विलेजबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगायची आहे की हानले विलेजमध्ये 6 गाव आहेत. 6 गाव 6 कम्युनिटीला बिलॉंग करतात. भोक, दादू, पुंगू, खुल्दो, नागा आणि टिबेटन रेफ्युजीचं इथं हॅबिटेशन आहे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायची होती. मित्रांनो गाणं कसं वाटलं. मित्रांनो हे लँडस्केप बघून मला अजूनही गाणं आठवतंय लकी हरीचं. नक्की तुम्हाला आवडेल. कितनी हसी जिंदगी है ये, होठों पे जैसे कहानी है, सदा यहाँ किसका ठिकाना है, उनकी रवानी में जाना है. बहारों ने हर सू दुन है बिखेरा, रेत का सहरा, एक पल का मेला, एक दिन भी करना यहाँ, दिल भी कहीं है पहाड़ों में, थोड़ा सा कहीं है किनारों में. ना 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 ना. फिर से चली है ठंडी हवाएं, क्या तुम मिलोगे हमसे जहाँ लेके जाए. भीगी भीगी पलके कमसिन अदाएं, मासूम चेहरा तेरा नहीं भूल पाए. ओ ना 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 ना. कसं वाटलं मित्रांनो गाणं. आवडलं असेल नक्की तुम्हाला. भेटू पुढे. आता आपण उमलिंगला एसआयट करतोय. बघा दिसतंय त्या खालून पार आम्ही एक कार त्या रस्ते दिसतं मला छोटं रस्ते त्या रस्त्यातून आम्ही असं वरती इथे आलोय. डायरेक्ट एसआयट आहे. इकडे माती आहे. हे सगळं डोंगरच आहेत. चला आता पुढे जाऊया. पुढे बघूया आता काय दिसतं आपल्याला. चावी ऑन करू. चेंज केली मी. पूर्वी मला येत नव्हती सरकारी. छान बी चालू आहे.
त्यामुळे काय कॉन्फिडन्स लेवल कमी होतो आणि गाडी ॲक्सिडेंट देता येत नाही आपल्याला. ते थोडीशी माती आता हे आहे ती पिशवी दे सोडूया आपण आपण. मित्रांनो खतरनाक रस्ता हा दुबुला टॉपला जाताना. कम्प्लिटली वळणावळणाचे रस्ते आणि लूज माती आहे बघा, एकदम ब्लॅक माती आपल्याला दिसते आणि कम्प्लिटली फर्स्ट अँड सेकंड गिअरलाच गाडी चढते आणि शार्प टर्न्स आहेत आणि या ज्या रूटला किंग कोब्रा लूप म्हणतात. तुम्ही मॅपमध्ये जर GPS टाकले तुम्हाला कळेलच की नुबुला टॉपला हालनेवरून जाताना आपल्याला किंग कोब्रा लूप नावाचं आपल्याला इन्फॉर्मेशन दिसते आपल्याला GPSमध्ये गुगल मॅपमध्ये. तर रस्ता खूप छान आहे, गाडी तशी पाहिजे 4x4ची गाडी असेल तर एक नंबर. आणि हिमालयन बाईकचा परफॉर्मन्स म्हणजे सर्जर रायडरचा परफॉर्मन्स एक नंबर आहे मित्रांनो. काय लँडस्केप आहेत मित्रांनो आणि स्किल्स टेस्ट करते ही राईड तुमची नक्की. आणि तुम्ही किती स्ट्रॉंग आहेत मनाने हे सगळे ही राईड तुम्हाला टेस्ट करणार. माझे मित्र सगळे पुढे गेलेले आहेत, मी मागे राहिलो आहे. मला गाडी पळवायला आवडत नाही, मला नजारा एन्जॉय करायला आवडतो. मी आपल्या स्पीडने जातो, जितकं आपल्याला आपली गाडी कंट्रोल करता येईल त्या हिशोबाने आपण ड्रायव्हिंग करायची. कोणाच्या मागे पडायचं नाही मित्रांनो, बिंदास चालवा, कोण घाबरायची गरज नाही आहे. या लँडस्केपमध्ये काय नाही, फक्त सुंदर लँडस्केप आहेत आणि खूप छान असं वातावरण आहे, कोण तुम्हाला काही त्रास देणार नाही. तर इथं आल्यावर तुम्ही फुल या वातावरणाचा एन्जॉय घ्यायचा लडाखमध्ये आणि मी पण तसंच करतो आहे मित्रांनो. ओके मित्रांनो, आता हळूहळू आपण एलिव्हेशन गेन करतो आहे. आय थिंक आपण स्टार्ट केलं होतं हालनेवरून 14,764 फीट म्हणजे 4,500 मीटर. आय थिंक आपण आता 17,000च्या जवळपास पोचलो असणार मला असं वाटतं, 16,000 ते 17,000. नक्की किती एलिव्हेशन गेन केले मी तुम्हाला नुबुला टॉपला गेल्यावर नक्की सांगेलच. मित्रांनो रस्ता एन्जॉय करा, काय रस्ता आहे बघा किंग कोब्रा लूपचा. खूप हळूहळू आपण ॲसेंड करतो आहे आणि आपण चायना बॉर्डरच्या एकदम जवळ आता ड्राईव्ह करतो आहे. हे डोंगर क्रॉस केलं की चायना बॉर्डर एकदम जवळ येईल. आणि चला मित्रांनो, हा नजारा तुम्ही एन्जॉय करा. फटाफट आता आपण अंतर कापूया. बाकी अजून काही इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला नक्की मी सांगत जाईल. चला भेटू पुढे. टायरचे सगळे माउस दिसतं आपल्याला, म्हणजे आपल्या गाड्या गेल्या त्याची माती खूप वेगळी आहे. आता रस्ता सरळ आहे, गाडी टाकायची अल्टिमेट. तो व्ह्यू खूपच छान वाटतं. वा, काय मला भरवते थोडं हेल्प केल्यामुळे थोडंसं क्लचचं इश्यू सॉल्व झालेलं आहे. आता काल क्लच लागत नव्हता, गाडी चढत नव्हती. त्या वरतून आलो, टॉपवरून खाली आलो दिसतंय. आणि आता इथं बघा, इथं उमरीला जाणारा रस्ता आहे. कोयूर चिसमुले जुमसर खालीला बघा रस्ता होतो. आता आपण राईट टाकले आलो आहे, टर्बॅक रूट दिसतो आपल्याला. चला आता तो वाजले किती आहेत, आता वाजले 10. बरोबर आहे, चिसमुले कोयूर चिसमुले. आता भेटला पहिला म्हणजे आपण लवकर पोहोचू. ओके, थोडा होता एवढं काही खराब नव्हता, कालपेक्षा तर चांगला होता. ओके, चिसुमले हे महत्त्वाचं मागे तिथं ब्रिज येतो, ते आपण खूप व्हिडिओमध्ये बघितलं आहे. आता खरं प्रत्यक्षात बघूया आपण नक्की हाय कसं. तर शॉर्टकट रस्ता होता हा,
मित्रांनो, मागे आता आपण नुब्ला टॉपचं आपण शिलालेख बघितलं. तुम्हाला मी दाखवतो नुब्ला टॉपची हाईट किती आहे. मित्रांनो, नुब्ला टॉपची हाईट आहे 17,328. नक्की एलिव्हेशन खूप चांगलं गेन केलं आहे आपण. समथिंग 3,000च्या आसपास आपण 2,500च्या आसपास आपण हाईट गेन केली आहे हालनेवरून. आणि थोडी आता थंडी पण इथं फील व्हायला लागली आहे. अजून आपल्याला 2,000 फीट हाईट गेन करायची आहे. कारण उमरीलाची हाईट आहे 19,024 फीट. तर इट इज अ हायेस्ट मोटरबोट रोड इन द वर्ल्ड ॲज वेल एज हायेस्ट मोटरबोट पास इन द वर्ल्ड. तर हळूहळू आता आपण एक्सटेंड करतो आहे. रस्ता खूप भारी बनवला आहे BROने. अप्रतिम रस्ता आहे मित्रांनो. समोर आपण काय बघतोय बघा, कियांग वाईल्ड टिबेटन ॲश, याला आपण जंगली गाढव म्हणतो. हे आपल्याला चांगथांग वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये बघायला भेटेल. आणि आपल्याला बोर्ड पण दिसतोय बघा, काय दिलं आहे, अलर्ट टुडे अलाइव्ह टुमारो. येस, तर हे सगळं बघण्यासाठी आपल्याला अलर्ट तर राहावं लागणार. एक नंबर रस्ता बनवला BROने. आणि असे सुंदर सुंदर प्राणी आपल्याला बघायला भेटतात. एवढे सुंदर लँडस्केप बरोबर काय माउंटेन्स आहे बघा. हळूहळू आपण एक्सटेंड करतो आहे. आणि अशा ठिकाणी एवढे सुंदर रस्ते वर ड्राईव्ह करायला भेटते, हे आपलं नशीबच आहे मित्रांनो. नक्की तुम्ही इकडे या, मला एकदा तरी इकडे ड्राईव्ह केलीच पाहिजे. आणि हे दोन्ही रूट तुम्ही केले पाहिजे. नुब्लाच्या रूटने पण तुम्ही ड्राईव्ह केली पाहिजे आणि फोर्टिलाच्या रूटने पण तुम्ही ड्राईव्ह केली पाहिजे. माझं तर असं म्हणणं आहे, तुम्ही नुब्लावरून ड्राईव्ह करा आणि मग फोर्टिला टॉपने खाली परत हाणलेलं जावा. तर त्याने कसं होईल, तुमचे दोन्ही रूट तुमचे कवर होतील. बघू, आता आम्ही पण तेच करणार आहे. आमचं पण तेच आता लक्ष आहे. चला आता लोक चिसुमले ब्रिजच्या जवळ पोचूया. कारण मित्र पुढं गेलेत, ते मला शिव्या खायला असतील. खरं मी हळूहळू आपल्या स्पीडने चाललो आहे. पण कमी स्पीड असतं तर काही ना काही फायदे असतात, ते नक्की तुम्हाला भेटणार. हां, थोडी भीती असते, घाबरायचं नाही, आरामशी ड्राईव्ह करत राहायचं आणि निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचा. मित्रांनो, खूप भारी वाटते. तुम्ही हा नजारा एन्जॉय करा. भेटू पुढे. काय चांगलं असेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी नक्की सांगत जाईल. डेन्सरला जाण्यासाठी आपल्या सर्व्हिससाठी आपली पोस्ट करून किंवा दिसत ते शूटिंग करता येत नाही. तर हॉस्पिटल्स आहेत, आपल्याला डेन्सरला जायचं नाही आहे, करायचे आणि आपण खाली टिकट केली छान केलं. थांबायला पण जागा केली. कुठे करतोय एक नंबर. बाय. असं मागे राहिलं की आपल्याला फायदा होतो. वाईल्ड आणि मला तुम्ही घेतलं गेलं आपण वाईल्ड घेऊन घेतलं. मित्रांनो, काय भारी वाटतं बघा ना. लोकेशन किती छान आहे. वाईल्ड अॅनिमल्स भेटतात बघायला आपल्याला. कियांग भेटला, वाईल्ड टिबेटन ॲश. अजून बघू, नशीब आपलं चांगलं असेल तर लेपर्ड पण भेटेल, स्नो लेपर्ड. आता हे नशीब असतं, कारण स्नो लेपर्ड भेटणं सोपं नाही आहे. आणि हे ॲनिमल्स काय आहेत, कारण इथे खूप ग्रीन ग्रासलँड आहे. तुम्ही बघू शकतात लेफ्ट साईडला पूर्णपणे ग्रीन ग्रासलँड आहे. आणि ते त्यांच्यासाठी खूप योग्य आहे त्यांना खाण्यासाठी. त्यामुळे इकडे आपल्याला खूप सारे असे ॲनिमल्स भेटतात जे बाकी कुठेही भेटणार नाही. आणि इकडचे लँडस्केप बघा,
इथं वातावरण कम्प्लीट थंड आहे आणि हळूहळू आता आपण ॲसेंड करतो आहे उमलिलाच्या दिशेने. आणि उमलिला हे स्ट्रॅटेजिकली खूप इम्पॉर्टंट पास आहे, कारण हा आपल्याला घेऊन जातो डॅमचौकला आणि हा रस्ता पुढे आपल्याला कोईलला पण घेऊन जातो. जो कोईलवरून हा रस्ता पुढे आय थिंक एक बरी गाडी आली आहे बघा. इतका वेळानंतर एकच गाडी दिसते आपल्याला, एवढं आपण अंतर कापलं आहे. मित्रांनो लेफ्ट साईडला आपल्याला शौर्यगाथा दिसते. 1962 वॉरमध्ये जे आपले सैनिक इथं लढले होते चायनाबरोबर, त्यांचं इथं स्मारक आहे. तर नक्की तुम्ही इथं भेट द्यावी. आणि समोर आपल्याला चिशुमले ब्रिज दिसते आणि राईट साईडला आपले मित्र पण थांबलेले दिसत आहेत बघा तिकडे. तर हे सगळी तर नक्की तुम्ही या स्मारकाला भेट द्यावी. पाठी तुम्हाला मी दाखवलं. आता चला आता आपण सफारी करणार आहोत द वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल रोड इन द वर्ल्ड. समोर आपल्याला काय बोर्ड दिसतंय. येस, हा रोड जातोय, आय थिंक हा रोड जातोय फोर्टीला किंवा कोविलला. आता आपण राईट मारतोय, टर्न घेतोय आणि दिस इज अ वे टू द वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल रोड इन द वर्ल्ड, हायेस्ट मोटरेबल पास इन द वर्ल्ड. त्याचं नाव आहे उमलिंगला, विच इज अ वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल रोड इन द वर्ल्ड. इट हॅज बीन बिल्ड बाय BRO. खूप प्राऊड फील होतं BROवर. इतकं उंचावर रोड इंडियाने बनवलं आहे आणि हे उमलिंगला दिसतंय बघा आपल्याला त्या दगडा शिलालेखवर. आणि मित्र थांबलेले आहेत आणि लेफ्ट साईडच्या बोर्डला पण दिसते द वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल रोड इन द वर्ल्ड. मित्रांनो खूप भारी वाटतं आहे. सगळे मित्र आपले थांबलेत आणि रेस्ट घेत आहेत. आता ह्याच्या पुढे आपली जर्नी चालू होणार आहे उमलिलाला, विच इज 25 किलोमीटर. बीच पे घोड़े मिल गए, घोड़े बीच पे घोड़े मिल गए तो रुक गया शूटिंग करने को. सही है, मैं वेट करता रहूँ. बरंच दिसतो बघा किती खाली तिकडे चाललं आहे बरंच. मित्रांनो समोर आपण बघतोय बर्फाची चादर उमलिंगला सर करताना. खूप भारी लोकेशन आहे मित्रांनो. इथं ड्राईव्ह करताना खूप भारी वाटतंय. काय रोड बनवले आहेत BROने, अप्रतिम रोड, अप्रतिम नजारा आणि समोर बर्फाची चादर. आता थोड्याच वेळा आपण उमलिंगला पासच्या जवळ पोहोचू. उमलिंगला पास ही स्ट्रॅटेजिकली खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या इंडियासाठी, कारण ही कनेक्ट करते डॅमचौक विलेजला. डॅमचौक विलेज हे चायनाच्या एकदम जवळ आहे. अर्धा पार्ट चायनामध्ये आणि अर्धा पार्ट आपल्याकडे, जिथे हॉट वॉटर स्प्रिंग पण आहेत. डॅमचौककडे जायला आपल्याला वेगळं पास काढायला लागतं. समोर बघा राईट साईडला काय बर्फाची चादर आहे बघा. असं वाटतं की बर्फ आपल्याबरोबर फ्लो करतो आहे. सुंदर असं लोकेशन मित्रांनो. तर डॅमचौक विलेज हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, कारण हे एकदम बॉर्डरला आहे इंडियाच्या आणि चायनाच्या, आणि त्यामुळे स्ट्रॅटेजिकली खूप इम्पॉर्टंट लोकेशन पण येते. तर डॅमचौक विलेजला आता जायला भेटणार नाही, पण पुढच्या वेळी नक्की इकडे आलो तर नक्की जाईल. हळूहळू टुरिस्टला इंडियाची मिलिटरी आता त्याला ओपन करणार आहे. त्याने काय होणार की स्ट्रॅटेजिकली ती जागा पण आपली इम्पॉर्टंट होऊन जाईल वर्ल्डसाठी आणि पुढे मग चायना त्याला क्लेम करू शकणार नाही आहे. त्यामुळे डॅमचौक विलेज हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि उमलिंगला पास हे कनेक्ट करतं डॅमचौक विलेजला. कोईलपासून पण एक रस्ता आहे जो डॅमचौकला जातो. तो आय थिंक तो पण रस्ता खूप सोपा आहे. तो आय थिंक हाईटवर जात नाही आहे. उमलिंगला प्लस हा आय थिंक हानलेपासून शॉर्टकट बोलू शकतो आपण. तर हे सगळं इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मला तुम्हाला सांगायची होती. मित्रांनो किती सुंदर रोड आहे बघा. इझिली आपण ॲसेंड करतोय. एक नंबर. राईटला काय दिसतंय, हायर द हिल स्ट्रॉंगर द विल. येस, BROने खूप छान घोषवाक्य बोर्डवर लिहिलेलं आहे, हायर द हिल स्ट्रॉंगर द विल. मित्रांनो अशा टेरेनमध्ये जेव्हा आपण ड्राईव्ह करतो तेव्हा नुसतं आपल्याला ड्राईव्ह नाही करायची आहे, आपल्याला इथं क्लायमॅटिक कंडिशनशी पण फाईट करायला लागते. अचानक टेम्परेचर ड्रॉप होतो आणि अशा वेळी मग आपल्याला त्या कंडिशनला फेस करावं लागतं. आता आपली गाडी पण स्ट्रगल करते. फर्स्ट सेकंड गिअरला गाडी इझिली चढते. पण विचार करा अशा ठिकाणी असे रोड बनवणं, इट इज रिअली हॅट्स ऑफ टू BRO. खूप सुंदर असे रोड त्याने बनवले आहेत. कारण उमलिंगला सर करताना काही त्रास होत नाही. असं वाटतं इझिली आपण चढतो आहे. बाकीचे जे जंस्करमध्ये रेल्वे ट्रॅक्स त्याच्यापेक्षा हे खूप सोपं वाटायला लागले, कारण रोड एवढे सुंदर आहेत. आता बघा थोडंसं इथं खड्डा आहे पण काही इश्यू नाही आहे, गाडी आपण इझिली काढूया. तर हे सगळं इन्फॉर्मेशन मित्रांनो नक्की तुम्हाला पुढे उमलिंगला सर करताना हेल्प होईल. हे समोर बघा इथे ड्राईव्ह डोंट फ्लाय. येस, ड्राईव्ह करायचं पण फ्लाय नाही करायचं, हे इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो. राईट साईडला बोर्डमध्ये असलेलं आहे इन द लँड ऑफ लामा डोंट बी गामा. म्हणजे इकडे आपण लामा यांच्या लँडवर आहे
आणि इकडे जास्त आपण हुशारी करायची नाही. इकडे रूल्स पाळले पाहिजे लामा लोकांचे, कारण इथे कसं इट्स अ पीस एरिया. तुम्हाला इकडे जास्तीत जास्त त्याचे रूल्स फॉलो करून ड्रायव्हिंग केली पाहिजे, कारण थोडीशी चुकी तुम्हाला महागात पडेल. इथे जास्त एक्सायटेड व्हायचं नाही आहे. तर हे सगळं इन्फॉर्मेशन आहे या छोट्याशा वाक्यामध्ये. द लँड ऑफ लामा डोंट बी गामा. आणि लँडस्केप बघा काय सुंदर आहेत मित्रांनो. आता आपण खूप इझिली आता वरती आलेलो आहे. आय थिंक 18,000 फीटच्या एकदम जवळ पोचत चाललो आहे असं मला वाटतं एलिव्हेशन. आणि आता समोर आपल्याला काय दिसतंय, रोड बघा किती सुंदर आहे. बघा किती सुंदर रोड काव केलेला आहे या डोंगरामध्ये BROने. हळूहळू आता आपण उमलिन लगच्या इथं जवळ पोचतोय. आता बाजूला आपल्याला लेफ्ट साईडला बोर्ड दिसतोय टेम्पचौक 36 किलोमीटर. ते बघा रॅपिड समजून गेला सुंदर. लीव ऑन द एज बट रोड ड्रायव्हिंग. सगळे काही कार्य काय दिसतंय बघा. अचानक की मजा आला. मित्रांनो लेफ्ट साईडला आपल्या बोर्डवर काहीतरी BROने लिहिलेलं मेसेज दिसते. रोड इज हिल्ली बट डोंट ड्राईव्ह सिल्ली. येस, रोड इज हिल्ली बट डोंट ड्राईव्ह सिल्ली. आता इथं काहीतरी थांबलेत काहीतरी कारवाले. टेम्पचौक इज 35 किलोमीटर. कार आणि बाईक थांबलेली आहे. नक्की का थांबली आहे? ओके इथे काहीतरी बोर्ड दिसतो. येस, यू आर नाव हायर दॅन ॲव्हरेज बेस कॅम्प. एक्सप्रेस ॲव्हरेज बेस कॅम्पच्या पण उंचावर आलेलं आहे. एक फोटो काढून घेऊ. आता ॲव्हरेज बेस कॅम्पच्या पण आपण वरती आलेलो आहे. आता उमलिंगला जवळ आहे. आता ती संधी आलेली आहे आपल्याला सर करायची. चला मित्रांनो वाढवा स्पीड. कमावून सर ज्या आता आपल्याला स्पीड वाढवावं लागणार आहे. कमावून सर ज्या कमावून. वी कॅन डू इट and we have already done it. इथं थांबलोय आपला. जवळ जाऊन त्याला विचारूया तब्येत कशी आहे, का थांबला आहे. हाय भरत क्या हो गया. ओके तो म्हणतो पुढे जायला. मित्रांनो नक्की लक्षात ठेवा की तुमचा मित्र किंवा कोणी तुमचं मित्र जरी नसेल तर थांबला असेल त्याला विचारलं पाहिजे आपण की बाबा काय त्रास आहे का तुला काय श्वास घ्यायला इश्यू होतो का. कारण ऑलरेडी आपण 18,000 फीटच्या वरती आलेलो आहे. ॲव्हरेज बेस कॅम्पच्या वरती आलेलो आहे. ऑक्सिजन लेवल कमी आहे. तर हा अल्टिट्यूड सिकनेस व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे स्वतःलाच तुम्ही जपा आणि दुसरा नाही त्याची काळजी घ्या. आणि असं काही दिसलं तुम्हाला की नक्की त्यांची विचारपूस करा. त्यांना काही असेल त्रास त्यांना तिकडं ऑक्सिजन तुमच्याकडे सिलेंडर असेल त्यांना हेल्प करा किंवा त्यांना पाणी द्या. थोडंसं त्यांना अक्लमटाईज झालं पाहिजे तरच ते वरती जाऊ शकतात उमलिंगवर. मलाही थोडाफार त्रास आहे होत होता आधी, पण आता मी अक्लमटाईज झालेलो आहे. मी टायमॉक्स घेतलं होतं उमलिंगला सर करण्याच्या आधी, त्यामुळे त्याचा काही इश्यू होऊ शकणार नाही मला असं मला वाटतं.
आता आपण हळूहळू असेंड करून एकदम जवळ आलेलो आहे आता उमलिंगलाच्या. आता आपल्याला हळूहळू उमलिंगलाचं आय थिंक त्या डोंगरावर दिसते वाटतं पास एकदम जवळ आहे. आणि रोडचं किती तारीफ करू मित्रांनो, कमीच आहे. किती सुंदर रोड बनवला आहे BROने. आय थिंक 753 TF आणि 53 RCC हे जे BROचं आय थिंक हे कुठलं ना कुठलं रेजिमेंट असेल त्यांनी हे केलेलं आहे. खूप सुंदर असा हा रोड बनवला आहे मित्रांनो. तारीफ जितकी करू तेवढी कमीच आहे या रोडबद्दल. या रोड नाही सगळ्या रोडबद्दल लडाखमध्ये जितके रोड बनवले आहेत किंवा इंडियामध्ये कुठेही तुम्ही बघा जे BROने काम केलेलं आहे बॉर्डरच्या इथे खूप भारी रोड बनवलं आहे. लेफ्ट साईडला आपल्याला बोर्ड दिसतोय, असं लिहिलं आहे की रोड्स आर हाय, व्हॅलीज आर डीप, सोक दॅट इन बट सेफ यू मस्ट कीप. हे खूप इम्पॉर्टंट वाक्य दिलेलं आहे 753 TF 53 RCCने. म्हणजे रोड्सचं हायच हाय इकडे, व्हॅली पण डीप आहेत आणि ह्यांना तुम्ही आपल्या मनामध्ये साठवून ठेवा पण स्वतःला काळजी घ्या, स्वतःला सेफ ठेवा. हे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही इकडून चांगल्या मेमरीज घेऊन जावा ताकी तुम्ही लोकांना सांगावं की बाबा इकडं तुम्ही जावं, आपण थोडी काळजी घ्या. आता आपल्याला दिसायला लागले बघा उमलिंगला पास दिसतं आपल्याला. चला लोक आता आपण तिथं पोचूया आणि सेलिब्रेट करूया. इथं मित्र आपला मागे येईलच. आता मित्राचं नाव आहे भरत. त्याने माझ्यापर्यंत इथपर्यंत जर्नी कंप्लीट केली आहे. खूप छान. त्यालाही कॉंग्रॅच्युलेशन म्हणावं असं वाटतं. वरती गेल्यावर त्यालाही कॉंग्रॅच्युलेशन म्हणून आम्ही एकमेकांना सेलिब्रेट करू. आणि बाकीचे मित्रही पुढे गेलेलेच आहेत जे आपल्याला भेटले होते हालनेमध्ये. चला लोक अंतर कापू आणि वरती भेटूया. मित्रांनो लेफ्ट साईडला आपल्या बोर्डवर दिसतंय 19,024 फीट टू रीच 19,024 फीट. मित्रांनो उमलिंगलाच्या एकदम जवळ आलेलो आहे. ही हाईट आहे उमलिंगलाची. आता या क्षणी मला एक गाणं आठवतं आहे, आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे, टेल मी ओ खुदा अब मैं क्या करूँ, चलो उल्टी कैसे दे चलो, आज मैं ऊपर आसमां नीचे. खूप असं एकदम ओव्हरवेल्मिंग वाटायला लागले मित्रांनो. एवढं भारी वाटतंय. सुरुवात केली होती 2016मध्ये की जायचं आपल्या उमलिंगलामध्ये. आता इथे आपलं बोर्ड दिसतंय बघा, ब्रो सर्व्हिस इन द नेशन. राईट साईडला आणि लेफ्ट साईडला दिसतंय फील द कर्व बट डोंट हग दॅम. हिमाल प्रोजेक्टमध्ये हे इम्पॉर्टंट मेसेज दिलेले BROच्या अंडरमध्ये की तुम्ही कर्वला फील करा बट त्यांना हग करू नका. बघा डॅमचौक 32 किलोमीटर. एक रायडर खाली येतोय. उमलिंगलाच्या त्याची झाली जर्नी कंप्लीट. आपण मग चालू येतो वरती. मित्रांनो आपल्या बोर्डवर दिसतंय 1000 मीटर टू रीच उमलिंगला. मित्रांनो खूप जवळ आलो आहे आपण आता उमलिंगलाच्या एकदम जवळ. फक्त 1000 मीटर राहिलेले आहेत. आणि ही जर्नी मित्रांनो चालू झाली होती 2016मध्ये जेव्हा मी यूट्यूबमध्ये व्हिडिओ बघायचो की लोक लडाखला चालले आहेत. आणि त्यापासून वाटलेलं येस आपण आपली बाईक घेऊन जायचं लडाखला. आपल्याला बोर्डवर काय दिसतंय बघा इकडे, नो रेस नो रॅली, एन्जॉय द ब्युटी ऑफ व्हॅली. येस खूप छान इन्फॉर्मेशन देतात BRO हिमाल प्रोजेक्टमध्ये. तर मित्रांनो माझी जर्नी स्टार्ट झाली होती 2016मध्ये तेव्हा माझ्याकडे युनिकॉर्न बाईक होती. तेव्हा मी ठरवलं होतं की येस मी लडाखला जाणार, आपली बाईक घेऊन जाणार. आपण कधी जाणार ते माहीत नव्हतं कारण काय ना काय घराचे रिस्पॉन्सिबिलिटीज वाढत होते आणि मी डेंटिस्ट असल्यामुळे डॉक्टर असल्यामुळे भरपूर गोष्टी असतात की आपल्याला बघायला लागतात, प्लॅनिंग करायला लागतात. तर हे स्वप्न कधी पूर्ण होणार होतं माहीत नव्हतं. पण ॲट लास्ट 8 वर्षांनी म्हणजे 2024मध्ये माझं स्वप्न पूर्ण होतं आहे लडाखमध्ये येण्याचं. आणि खरं त्यावेळी विचार पण नव्हता केला की एवढं हायस्ट मोटरेबल पास 19,024 फीटवर मी ड्राईव्ह करेल. तर मला काय डेस्टिनी असतात मित्रांनो ते आपल्या हातात नसतात. तसंच माझंही ते झालं. डॅमचौक 28 किलोमीटर. तर असं माझं ही जर्नी आहे मित्रांनो की जी स्वप्न प्रत्येकाने बघितले पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण त्याच्यात झटत राहिलं पाहिजे. आणि देव नेहमी आपल्या मागे असतो, आपल्याला सपोर्ट करतो. तर ही माझी जर्नी मित्रांनो. आता उमलिंगला एकदम जवळ आलेलं आहे. आता बोर्डवर दिसतं की 500 मीटर टू रीच द वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल रोड इन द वर्ल्ड. येस खूप उत्साह वाटतो आहे, खूप इमोशन्स आहेत मित्रांनो की येस आज आपण जे स्वप्न बघितलं होतं ज्यासाठी 8 तास केला होता आपण 16 दिवसाआधी आपण घरातून निघालो होतो. आणि आज 11 जून आहे मित्रांनो 2024. आज आपण पोचतो उमलिंगला.
खूप भारी वाटतंय. 27 मे मध्ये स्टार्ट केलं होतं 2024ला आणि आज आहे 11 जून. तर मित्रांनो ही जर्नी खूप भारी होती. अप्स अँड डाऊन्स होतं. आणि समोर आपण बघतोय बघा उमरीला पास. सगळे मित्र थांबलेले आहेत. एक नंबर. येस, खूप इमोशन्स आहे मित्रांनो. खूप भारी वाटतंय. सगळे मित्र बघा हल्ल्यातले मित्र. ओके, अजय भाऊ पण दिसत आहेत. येस येस अजय भाऊ, मस्त, लय भारी वाटतंय. आणि इथं बघा स्ट्रॉंगर, हायर द हिल स्ट्रॉंगर द व्हील. ये खूप भारी वाटते. अरे वा, हा मित्र भेटला बघा. हा आपल्याला रेजांगला वार मेमोरच्या इथं भेटला होता, पंजाबचा हा. आणि इथे प्रसाद दिसतोय बघा. आणि रली सर पण दिसत आहेत. प्रसादाची बाईक पण दिसते. खूप भारी, एक नंबर. तर ही अशी आपली जर्नी मित्रांनो. खूप भारी वाटते मित्रांनो. उमरीला पासवर आता आपण आलेलो आहे 19,024 फीटवर. चला आता हळूहळू आपण आपले नॉर्मल ग्लोव्ज काढूया आणि विंटर ग्लोव्ज घालूया. हाय. तर आता तुम्हाला मी हे सांगतो की जर्नी खूप अप्स अँड डाऊनची होती आणि खूप सारे इमोशन जुळले होते आणि खूप मजा आली. आता भरत खाली राहिलेला आहे. आता भरत कधी येतो वरती बघूया, त्याची वाट बघूया. खूप आता आपण ग्लोव्ज घालून घेऊ. इमोशन्स खूप आहेत. तुम्हीही नक्की मित्रांनो स्वप्न बघा आणि नक्की अशा काही गोष्टी तुम्ही अचीव करा. तुम्हाला खूप भारी वाटेल तुमच्या लाईफमध्ये. एक टर्निंग पॉईंट असेल. अरे वा, भरत पण आला बघा. हाय भरत, कैसा आहे? येस, वी हॅव अचीव्ड. मस्त. कैसा लग रहा है भरत? सही आहे ना? चल ठीक आहे. तर लोन घालून घेतो मित्रांनो. चला आता फोटोज काढूया, थोडंसं मित्रांबरोबर गप्पा मारूया. तिथं तुम्ही हा नजारा एन्जॉय करा. नक्की तुम्हाला माझी बाईक सर्जा, थँक्यू सर्जा. तुझ्याशिवाय हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नसतं. खूप खूप थँक्यू सर्जा. चला मित्रांनो आता आपण आपल्या बाईकबरोबर आपल्या सर्जा राजाबरोबर फोटो काढूया आणि बाकी आपल्या मित्रांबरोबर पण फोटो काढूया. चला तुम्ही हा नजारा एन्जॉय करा उमरीलाचा. हे बघा, हायर द व्हील स्ट्रॉंगर द व्हील. येस, ओके. आपल्याला कधी बोलायचं आहे. गो वेलकम यू टू द हायर शमने शमेन 26वा धाम. हे ब्रोने केलेलं आहे. बोर्ड बॉर्डर ऑर्गनायझेशन. ही आपली बाईक बघा सर्जा, किती छान दिसते. एक नंबर वाटते. चला आता फोटो काढूया. ओके, स्टार्ट करू. बोलू. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण आलेलो आहे पण ज्याचा रेकॉर्ड करतायत आणि अजय सर आणि सगळी साथ दिली आहे. आणि आज मला सगळ्यात जास्त आठवण येते माझ्या वाईफची. म्हणजे खूप बसची राहिली येईपर्यंत सगळ्यात जास्त सपोर्ट तिने मला केला. म्हणजे मुलं, 2 मुलं माझे, शौर्य आणि आदिश. माझा भाऊ आकाश, माझी आई, अक्का आणि माझे वडील निलेश शिंदे आणि जयश्री शिंदे आणि माझे भाऊजी आणि माझी ताई. आणि अजून आणि हे जे अचिव्हमेंट आहे हे मी ह्यांना समोर करतो माझ्या आईला. ती आता ती आज जगत नाही आहे, मला सोडून गेलेली. तिचं नाव आहे आशा शिंदे. आणि माझी आजी, माझा भाऊ सुनील भाऊ, आत्या आणि माझे लाडके अवघ काका. जे मी आता ही जर्नी काय लद्दाखवारी लई भारी हे करायच्या आधी ते मारून मारलं. तर खूप थँक्यू सर, रेकॉर्ड केलं. खूप खूप थँक्यू. काय गोष्टी बोलायचं मला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय भवानी. जय भवानी. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे
मातरम मातरम. तर मित्रांनो वर्ल्ड हायेस्ट पार्किंग 1924 फीट उमरीलामध्ये आपण आलोय. बाईक सर्जा, गुड परफॉर्मन्स सर्जा. थँक यू फॉर ब्रिंगिंग मी हिअर. ऑक्सिजन कॅफे. ओके मला डिसेंड करूया. चलो बोल हाय ऑक्सिजन कॅफे बघूया काय असतं. वेलकम टू वर्ल्ड हायेस्ट मोटरवे रोड, चिसुमले डेपचौक रोड, उमरीला. ओके दिस इज द कैफे. ओके वो गया नीचे. भरत गया क्या? भरत कहाँ गया? कहाँ गया वो? नीचे गया क्या? अब अपने नीचे जाना है. हाँ वो किधर? उतरेंगे में क्या करना है? वही. दूसरा रास्ते से उतरे. नहीं नहीं वो डेपचौक है ना वहाँ पर चले हो ना आप तो दिल्ली से जाओ मतलब बैठने लाता है 2 घंटा 20 मिनट में इधर आ जाए. कुछ ले ले क्या? में 2 घंटे के आसपास आए कितने टाइम में दे ऊपर अच्छा रास्ता है ना. और फिर ढूंढने में भी दिक्कत होती है ना. तो किधर जा रहा है कहाँ जा रहा है रास्ता मल्टीपल रास्ते जा रहे हो. तो यहाँ से नहीं आप नीचे उतर के जाओ जैसे जहाँ से उमलिंगला का रोड अलग. फोटोग्राफ. 37 किलोमीटर नीचे जाना है. हाँ 37 किलोमीटर नीचे यहाँ से उतर तो 1 किलोमीटर जाएगा. हाँ तक गई आपने राइट जाना है. चिशुमले वो जगह है चिशुमले. स्ट्रेट ना एकदम स्ट्रेट जा रहा है. हाँ स्ट्रेट जाना है मुड़ना बरोबर. नहीं है. आप जहाँ से आए उसके लिए यूटर्न लेना. बरोबर. यूटर्न मत लेना. हाँ समझा. समझ गया. मतलब फोटो टॉप के जहाँ पे लिए ये वाला रोड स्टार्ट हुआ है ना. मतलब वही रूट ना फोटो टॉप बोला ना. हाँ फोर्टीला वाला एकदम फोटो बोला. हाँ वही करते हैं वही करते हैं अभी अपन ये रूट एक्सप्लोर किया ना. करते जाएंगे. हाँ मुझे लग रहा है 2 घंटे से कम में 2 घंटा 20 मिनट आगे. कुछ मंगाए क्या आपने? कितने ऑर्डर करें यही तो मसला. क्या मंगा रहे? सारे होंगे. क्या मंगा रहे? चाय चाय चाय. अरे वो बहुत क्यों गया वो नीचे गया क्या? अरे प्रसाद 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 बहुत गुड है. भरत 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 अच्छा चाय पीते. ओके हा आहे उमलिंगला रोड. हा रोड जातो खाली डेपचौकला. तर वर्ल्ड हायेस्ट कॅफे 19,024 फीट. ओके आता चाय घेऊया. ओके आपण चहा पिऊ आता आपल्याला फोटो टॉपने खाली यायचंय. आपण आलो दुर्बुरा रूटने आणि आता फोटो टॉपने आपण खाली उतरूया. चिसुमला ब्रिजच्या इथून आपण युटर्न मारलेला आता आपण स्ट्रेट जायचं. ओके थोडा खाली उतरूया. चला.